तर मला वाटतंय दिशा दर्शक असा जो पाथ दाखवलेला आहे त्या पाथावर म्हणजे त्या रस्त्यावर जर आपण चाललो आणि त्याचं अनुकरण केलं तर मला वाटतंय प्रत्येक गाव हे स्वच्छ होण्यास चांगल्या प्रकारे हातभार लागेल. त्याच्यामध्ये कुठलं वेस्ट टाकायचं आणि आपण मग जे कंपोस्ट पीट आपलं जे आहे ज्याच्यामधनं खत निर्मिती आपल्याला करता येणं शक्य आहे तर त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त ओला कचरा टाकावा. तो कचरा 20 सेंटीमीटर हाईटचा असावा. त्याच्यानंतर तुमचा शेणाचा लेप द्यावा. त्याच्यानंतर पुन्हा 20 सेंटीमीटर 8 इंचाचं पुन्हा कचरा भरावा. आणि अशा प्रकारे शासनाने जे काही सायंटिफिकली प्रूव्हन जी पद्धत दिलेली आहे त्या पद्धतीनंच आपल्याला काम करायचं आहे. त्या प्रकारे जर काम केलं तर मला वाटतं हे कचऱ्याची विल्हेवाट लावता येणं खूप शक्य आहे. आणि सरांनी इतकं डीपली सांगितलेलं आहे की कुणाला सांगायचं काही ठेवलेलंच नाहीये. तर मला असं वाटतंय की सर्वानुमते मी सरांना अशी ग्वाही देतो की सरांनं जे आपल्याला सांगितलेलं आहे त्याप्रमाणे आपण कंपोस्ट खत निर्मितीवर भर देऊया आणि आपला खंडाळा तालुका कचरामुक्त करूया. धन्यवाद. माध्यमातून सांगा, खास करून बैठक बोलवा. आज आता माझ्याकडं इथं तळेकर साहेबांच्या अनुषंगानं सरपंच महोदयांच्या अनुषंगानं सर्व सन्माननीय सदस्य इथं उपस्थित आहेत. तर त्यांच्या माध्यमातून त्यांचा वाढ घ्या किंवा या अनुषंगानं मी तर खरं सांगेन की आपल्या ग्रामविकास अधिकाऱ्यांना की पदाधिकाऱ्यांना सुद्धा या गोष्टीमध्ये कृपया आपल्याला इन्व्हॉल्व करा आणि मग वाढच्या अनुषंगानं काम करणं अपेक्षित आहे. मग वैयक्तिक या 3-4 गोष्टी तुम्हाला कसं करता येईल हे पहा. त्यामुळं वैयक्तिकमध्ये तुम्ही मग त्या प्रत्येक घरामध्ये आपलं सेग्रिगेशन कसं होईल, जे कचऱ्याचं जे विलगीकरण आहे ते विलगीकरण करण्याचे जे काय आपले 5 कलर्स आहेत त्या कलरच्या अनुषंगानं सांगणं अपेक्षित आहे. मी तर येण्यापूर्वीच कालपासून एक विचार करत होतो की बऱ्याच वेळेस काही गोष्टी जिल्ह्यावरून, काही गोष्टी पंचायत समितीकडून, काही गोष्टी राज्याकडून सुद्धा देणं अपेक्षित आहे. तर मला वाटतं आपण विलगीकरणाच्या अनुषंगानं जे कलर कोडिंग आहे ते कलर कोडिंग आपण खंडाळा तालुक्यासाठी आज आपण एक कलर कोडिंगसुद्धा आपण खंडाळा तालुक्यासाठी निर्माण करू की त्या कलरचं त्या रंगाचं जे तुमचं हे काय त्याला डस्टबिन आहे हे त्या ह्याच्यासाठीच यूज करणं अपेक्षित आहे. त्यामुळे मी येत असताना मुद्दाम काही गोष्टी येत असताना मुद्दाम कलर कोडिंगच्या माध्यमातून एक आपल्या खंडाळा तालुक्यामध्ये व्यवस्थितपणे, कारण कलर कोडिंग जर असेल तर अगदी अशिक्षित महिलांना सुद्धा किंवा अशिक्षित सर्वसामान्य माणसांना सुद्धा लक्षात येईल की बाबा साधारण हा हिरव्या कलरचा डस्टबिन आहे, निळ्या कलरचा डस्टबिन आहे किंवा लाल कलरचा डस्टबिन आहे किंवा काळ्या कलरचा डस्टबिन आहे किंवा पिवळ्या कलरचा डस्टबिन आहे. तर त्याच्यामध्ये नेमकं आपल्या घरातलं काय टाकणं अपेक्षित आहे हे आपल्या किमान खंडाळा तालुक्यामध्ये आज आपण या कंपोस्टच्या माध्यमातून जे कंपोस्ट खड्डा भरून आपलं गाव स्वच्छ ठेवू या अभियानाच्या अनुषंगाने एक आपण नॉमिक्लेचर थोडक्यात आपण खंडाळा तालुक्याचे करतोय. तर कृपया आपण या अनुषंगानं याचं परिपत्रक तर मी वेगळं सेपरेट तुम्हाला काढून देणारच आहोत, परंतु या गोष्टीसाठी मी तुम्हाला सांगतो की हिरवा कलरचं डस्टबिनमध्ये सरळ आपला ओला कचरा त्याच्यामध्ये म्हणजे ओला कचरा म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की आपल्या ढोबळमानानं स्वयंपाकघरामधला जो कचरा आहे तो मग अन्नाचं तुमचं अवशेष असतील, भाजीपाला, फळांच्या साली की जो तो बायोडिग्रेडेबल आहे, कंपोस्ट होऊ शकतो, असा ओला कचरा आपल्या हिरव्या डस्टबिनमध्येच आपलं असणं अपेक्षित आहे. हे मी नॉमिक्लेचर मुद्दाम सांगतोय कारण की आपल्याला येणाऱ्या काळामध्ये स्वच्छतेच्या माध्यमातून आपल्या खंडाळा तालुक्यामध्ये प्रत्येकाच्या घरी 5 डस्टबिन असणं अपेक्षित आहे. प्रत्येक सार्वजनिक ठिकाणी 5 डस्टबिन मोठ्या प्रमाणात याच कलर कोडिंगमध्ये लागणं अपेक्षित आहे. कारण आपल्याला एक स्वच्छतेचं एक वेगळं पाऊल आपल्याला ह्या खंडाळा तालुक्यामध्ये उचलायचं आहे. दुसरं सुका कचऱ्याच्या अनुषंगानं निळा कलर आपण अपेक्षित घेऊया. निळा
कलरचा रंगाचा जो डबा आहे तर त्याच्यामध्ये आपलं कागद, काच, धातू, कपडे, प्लॅस्टिक ही पुन्हा वापरता येणार रियुजेबल जो आहे तो आपल्याला निळा कलर घेणं अपेक्षित आहे, त्या पद्धतीने घेऊया. तिसरा जो आहे घातक कचरा जो आहे त्याला आपण लाल डबा देऊया, लाल रंग आपण देऊ की जेणेकरून आपल्या घरामध्ये बॅटरीचे सेल असतात किंवा बॅटऱ्या ज्या असतात किंवा कीटकनाशकाचे औषधं जे काय हानिकारक रसायन वगैरे जे असतात आपल्या घरामध्ये जे काय असतील हानिकारक तर ते त्याच्यामध्ये आपण त्या लाल कलरमध्ये ठेवणं अपेक्षित आहे.